इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी दिवसभर विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराला या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचं रूपांतर काही क्षणातच तुंबळ हाणामारीत झालं. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली, तसंच काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी घटनास्थळी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांनी तातडीनं हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावानं त्यांच्यावरच हल्ला चढवला. यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी वर्षा कांबळे आणि साहिल देठे हे दोघेही गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा वाद कशातून झाला, कोणत्या गटाकडून हल्ला करण्यात आला याचा तपास करत पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.